नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। सोलापुरातील डफरीन चौकात असलेल्या सुपर पेट्रोल पंपावर बनावट फोन पे ॲपचा वापर करून तरुणाने फसवणूक केल्याचा प्रकार घडला। या घटनेत 1100 रुपयांचे पेट्रोल घेऊन पैसे दिल्याचा बहाणा करणाऱ्या तरुणाची युक्ती कॅमेऱ्यात कैद झाली आहे। बनावट ॲप खऱ्या फोन पे सारखेच दिसत असल्याने ही फसवणूक उघडकीस यायला वेळ लागला। पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी पैसे मिळाले नसल्याचे लक्षात घेत जाब विचारला असता तरुणाने तांत्रिक अडचणींचा बहाणा केला आणि दुसऱ्या मित्राच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर केल्याचे दाखवले। या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुपर पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक शिवानंद धुत्तरगी म्हणाले, बनावट ॲप्सच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत। आम्ही सतर्क राहण्याचा प्रयत्न करतो, पण ग्राहकांची देखील जबाबदारी आहे की त्यांनी प्रामाणिकपणे व्यवहार करावा। संबंधित घटनेचा तपास पोलीस करत असून बनावट ॲप्सच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। बोला काका, बोलायला लावा त्याला। बोल, तू जे काल केला कृत्य ते बोल। बोल, काल काय केला तू कृत्य? पंपावर आला, 1300 रुपयाचं पेट्रोल भरला, ॲपने भरला ना? पैसे आले का मला ते सांग तोंडात तुझ्या आता। 1300 रुपये फोन पे केले होते, त्यांना गेले नाही। हां, पण कसं गेले नाही ते सांग आता। चुकीचं केलं मी, मला माफ करा ना म्हणून सांग, एवढं संपलं की विषय। मला माफ करा। याचे पैसे मारलो होतो म्हणून सांग। त्यांचे पैसे मारलो होतो ते पेट्रोल भरला आणि 1100 रुपयाचा पेट्रोल भरला आणि स्कॅन केला आणि मग आलं म्हणून सांगितलं मुलाकडे तो स्कॅन दिसला नाही। मला तिथं बोललो मुलाने किंवा स्कॅन दिसत नाही। मी माझ्या मोबाईलला बघितलं, माझ्या मोबाईल स्कॅन दिसला नाही। मग त्याला म्हणलं स्कॅन दिसत नाही, तो झाला म्हणतो तो मला दिसला नाही। मग परत बघू म्हणलं, माझा मोबाईल बघितलं, माझ्याकडे दिसत नव्हता, त्याकडे दिसत होता। म्हणलं मग सर्व प्रॉब्लेम असेल तर थांबा म्हणला, तो परत साईडला गेला। मग कोणाकडनं तरी त्यांनी परत टाकायला लावला, ते पैसे परत माझ्याकडून आल्यानंतर ते पैसे आले म्हणून सांगितलं, तो गेला निघून। असं किती वेळा झालेला आहे आणि किती रुपयांचे ट्रान्झॅक्शन होतं? नाही सर, ते 1100 रुपयाचं ट्रान्झॅक्शन होतं। किती वाजता मी कसं सांगू शकणार असं की हा पहिला प्रकार होता आलेला, तो आलेला ते घडलं, ते समोर घडलं त्यावेळेस त्यांनी लगेच केलं। असे बरेच वेळेस होते असं की पैसे येतात त्यांचं होत नाही, सर्व डाऊन आहे म्हणतात, ते करतात परत भावाकडनं बहिणीकडनं असं कुणाकडनं असे पैसे टाकते त्यांनी। आता बरेच किस्सामध्ये होते असं, सर्व डाऊन असतं तर होते। ॲक्च्युअली म्हणजे आम्ही कसं ओळखू शकत की हा प्रॉडक्टचं काही कसं ओळखणार त्याच्याकडनं, मग ते लगेच दिलं पैसे। असं काही फसवणूक होऊ नये, मग प्रत्येकाने सतर्क राहावं। आता स्कॅन कोड झाल्याशिवाय त्याने कस्टमरला सोडू नये। किती वेळ लागतो ते ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर? बरोबर जर ट्रान्झॅक्शन झालं तर किती वेळ? अर्धा मिनिट 1 मिनिटानंतर ते येतं आमच्याकडे, येतं त्याच्याकडे रिटर्न जातं। दोन्हीपैकी एक होतं, झालं त्यांच्याकडे रिटर्न आमच्याकडे नाही आलं तर आम्ही थांबवून घेतो, आमच्याकडे आल्यानंतर त्यांना सोडतो, तोपर्यंत त्यांना सोडत नाही। यामध्ये नेटवर्क इश्यू असण्याची शक्यता आहे, नेटवर्क इश्यू आहे, दररोज इश्यू आहे, त्यामुळे येतो तेव्हाच आम्हाला काय कळत नाही का फ्रॉड आहे का काय ते। पण नंतर काय होतं, आमच्याकडे पैसे घेतो, त्याने ते देते पैसे कोणाकडनं मागून घेतात, ते पैसे येतात, मग आमचे पैसे मिळाले तर आम्ही त्याला सोडून देतो। म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ पण काढलेला आहे आणि त्या संदर्भात त्याला बोललंही आहे, तरी मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारची तुम्ही ऍक्शन घेतली नाही? आता किती मग आमच्या पैसे घेतले मी। आता प्रत्येक चांगल्या कस्टमर होतात ना वाईट कस्टमर, दोन्ही कस्टमर होतात। आम्हाला कसं ओळखणार आम्ही कसं आम्हाला जे काय आम्ही पेट्रोल घालतो त्याचे आम्हाला मोबदला मिळाला, मग आम्ही त्याला सोडणार। आम्ही कसं त्याला हे करू शकतो की तो गुन्हेगार कसं हे करू शकतो? तो याच्या अगोदरही केला होता असा प्रकार? नाही, आमच्याकडे आले ते पैसे घेतात आणि दिले जातात, असं बऱ्याच वेळेस होतं असं। आता बरेच कस्टमर आता यांच्या पण काय वेळेस येतात कस्टमर, त्यांचं काय स्कॅन होतं, काय वेळेस होत नाही, सर्वच डाऊन असतो, प्रॉब्लेम असतो, त्यावेळेस परत त्यांनी आणून देतात पैसे, काय घरी येऊन दुसऱ्या दिवशी आणून देतात। असे काय प्रकार घडतात आमचं, नाही असं नाही। पोलिसांकडे ह्या बाबतीत तक्रार पोलिसांची काय नाही, अजून काय आम्ही केलेले नाही। आमचं तसं अजून परत आला तो आवश्यक त्यांना पकडून ठेवू, आम्ही पोलिसांना 100% देऊ। ओके, पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और
इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।